हिवाळी अधिवेशनामध्ये प्रवेश पासेसवर निर्बंध आहेत। अधिवेशनामध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी आता उपाययोजना केल्या जात आहेत। मंत्री आणि अधिकाऱ्यांना मर्यादित पासेसचं वितरण होणार आहे। विधिमंडळ सचिवालयाकडून नियमावली ही जाहीर करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि विरोधक आज सुद्धा सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहे। आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। अगदी नीलम, आपण पाहायला गेलं तर काल जे आहे ते पुरवणी सादर करण्यात आले आणि त्याचबरोबर त्याचे शोक प्रस्ताव सादर करण्यात आला। मात्र आज खऱ्या अर्थाने जे आहे ते अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही एकमेकांसमोर जे आहे ते या ठिकाणी भिडणार आहेत। विरोधकांनी जे आहे ते अगदी चंग बांधलेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते मांडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे। आणि आज खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये कडाक्याची थंडी असताना सुद्धा नागपूरमध्ये राजकारण जे आहे ते अगदी तापणार आहे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजपासून विधानसभेत आणि विधान परिषद दोन्ही सभागृहामध्ये जे आहे ते एकंदरीत विरोधकाच्या माध्यमातून जे आहे ते सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। सोबतच विधान परिषद असेल आणि विधानसभा असेल या दोन्ही सभागृहामध्ये जे आहे ते अद्यापही विरोधी पक्ष नेता नेमला गेलेला नाही। त्यामुळे यावरून देखील सत्ताधाऱ्यांना जे एकंदरीत जे आहे ते कोंडीत पकडण्याचं काम जे आहे ते विरोधी पक्षाच्या माध्यमातून एकंदरीत केलं जाणार आहे। सोबतच राज्यातील आणि खास करून विदर्भातील काही जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने जे आहे ते या ठिकाणी उपस्थित केले जाणार आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आजचं जे अधिवेशनाचा संपूर्ण दिवसाचं कामकाज आहे ते अगदीच वादळी ठरणार हे मात्र निश्चित आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।